Hello students, let's start with the new topic which is isomerism. See, in order to understand organic chemistry, this isomerism is very important. Isomerism and electronic effects like inductive effect, resonance, mesomeric, or that hyperconjugation, all those effects are very important in order to understand how the reactions are going to occur, how the stability of carboxylic acids, amines, then different organic species is determined on the basis of those electronic effects, and what kind of product is expected from the reaction. That means the stereochemistry of the reaction. It depends on the isomerism. So first we will start with the first part of the isomerism, which is nothing but a constitutional isomerism, and then the most important part, which is stereoisomerism. See, whenever we say isomerism or isomers, we have already seen that compounds having same molecular formula but different structural formulae are known as isomers of one another. की असे कंपाउंड्स की ज्यांचे काय मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत. कंपाउंड्स दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, की ज्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले आहेत ते डिफरंट आहेत पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग अशा टाईपचा जो फंडा आहे इट इज नोन ॲज आयसोमेरिझम अँड दोज टू कंपाउंड्स आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ वन अनादर. असलं आपण सिंपल बघितलं बघ आधीच, की सपोज आपल्याकडे एन ब्युटेन आहे, तर एन ब्युटेन आपल्याला माहित आहे. एन ब्युटेन आपल्याकडे असतो अशा टाईपमध्ये CH3 CH2 CH2 then CH3. Now this N-butane has molecular formula C4H10. दिसतंच आपल्याला फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. आणि जर आपण आयसोब्युटेन घेतला तर आयसोब्युटेन आपल्याकडे असतो काय CH3 CH3 and then CH3 आयसोब्युटेन. याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सेम. तर आपल्याकडे काय कंपाउंड्स दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दीज आर द कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट द स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर डिफरंट. एन ब्युटेन मध्ये बघ काय, इच कार्बन इज अटॅच टू अनदर कार्बन टू फॉर्म अ स्ट्रेट चेन ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन 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 इकडे ब्रांचिंग झालंय बघ. हा जो सेकंड कार्बन, ह्याला जर आपण म्हटलं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन इज अटॅच टू 1, 2 and 3 other carbon atoms. इथे जर बघितलं आपण this second carbon is attached to 1 and 2 other carbon atoms. म्हणजे काय, आता जे बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंग आहे, कार्बनच्या बॉन्डिंगचं जे सिक्वेन्सिंग आहे ते डिफरंट आहे आणि त्या डिफरंट सिक्वेन्सिंगमुळे काय झालंय, स्ट्रक्चर चेंज झालंय. तर आपल्याकडे पहिला आयसोमर आहे ब्युटेनचा एन ब्युटेन आणि आपल्याकडे सेकंड आयसोमर आहे ब्युटेनचा विच इज आयसोब्युटेन. सो दीज आर टू कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला इज डिफरंट. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला का डिफरंट आला बाळा, का तर बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंगच चेंज झालं. याच्यामध्ये हा जो सेकंड कार्बन होता त्याला इकडे एक कार्बन अटॅच आहे, इकडे एक कार्बन आहे. खाली जो आमच्याकडे सेकंड कार्बन आहे हा, त्याला कार्बन कार्बन आणि वरती एक कार्बन, 3 कार्बन अटॅच आहेत. मग सिक्वेन्सिंग चेंज झालं बॉन्डिंगचं. इथं जे झालंय त्याला म्हणतो की बॉन्डिंग सिक्वेन्सिंग ऑफ बॉन्डिंग इज डिफरंट दॅन कम्पेअर्ड टू दिस कंपाऊंड. तर असू देत, आत्ता आम्हाला कळलं काय की आयसोमर्स म्हणजे काय. ताई म्हणलंय आयसोमर्स म्हणजे काय, की कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ वन अनादर, आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. त्याला आपण काय म्हणतो, आयसोमेरिझम. आता मग हे जे आयसोमेरिझम आहे हे 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलंय बाबा. कुठले, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम किंवा त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम. आता या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे बघ. कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम म्हणजे काय, सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग इटसेल्फ इज अ डिफरंट. हे बघ, मगाशी आपल्याकडे अशा टाईपमध्ये बॉन्डिंग होतं एन ब्युटेनमध्ये, हे बॉन्डिंग होतं बघ एन ब्युटेनमध्ये, आणि आयसोब्युटेनमध्ये अशा टाईपचं बॉन्डिंग होतं. मग इकडे जर बघितलं आपण फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. तर सेकंड कार्बनला कम्पॅरिझन कर वरती आणि खालती. सेकंड कार्बनला जर कम्पॅरिझन केलं आपण तर सिक्वेन्सिंग काय झालंय, बॉन्डिंगचं चेंज झालंय. रिमेनिंग सगळे हायड्रोजन ॲटम्स आहेत. ॲझ्युम कर की बाकी सगळ्या ज्या कार्बनच्या व्हॅलन्सीज आहेत ऑल दोज सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन्स. मग आता ही जी सिच्युएशन आहे की याच्यामध्ये बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंगच चेंज आहे. तर असे जे आयसोमर्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम. त्यांना आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम.
आणि स्टेरिओ आयसोमेरिझम काय ते नंतर बघूयात आपण. स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये बाळा काय असतं की सिक्वेन्सिंग एकदम सेम असतं. बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंग सेम असतं ॲटमचं, पण त्यांचं स्पेसमधलं जे ओरिएंटेशन आहे की स्पेसमध्ये ॲटम्स कसे ओरिएंट झाले ते डिफरंट असतं. आता तुम्ही म्हणाल कसं, ते आपण थोडंसं नंतर बघूयात. आत्ता आपण आज तर काय बघणार आहे, कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये का ते एकदम इझी आहेत, पटकन उरकणार आहे आणि हे काही जास्त एकदम कॉम्प्लिकेटेड वगैरे किंवा खतरनाक इम्पॉर्टंट असं नाही, हे एकदम इझी आहेत. आपण इंटरेस्टेड आहे स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आपल्याला तिकडे जास्त वेळ घालवायचा आहे स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये, इथे नाही कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम मध्ये. तर बघ आता कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम म्हणजे आपण काय म्हणलंय बघ इकडे, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले. कंपाऊंड्स दोज आर हॅव्हिंग same molecular formula but different structural formulae due to different sequence of bonding of atoms. Due to different sequence of bonding of atoms. आता हे बघ, CH2 डबल बॉन्ड CH, CH2 आणि इकडे एक CH3. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला बघ, चेक कर आता. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघ, C4 आणि H किती आहेत बघ, H8. C4H8. आता जर मी हे काढलं सायक्लोब्युटेन, तर प्रत्येक कार्बनला 2 H आहेत. आपल्याला माहित आहे की इथे प्रत्येक कार्बनला 2 काय आहेत, H अटॅच आहेत. मग आता हा जो मॉलिक्यूल आपल्याकडे फर्स्ट आणि हा जो मॉलिक्यूल आपल्याकडे सेकंड, यांच्यामध्ये सिक्वेन्सिंग सेम आहे का ॲटमचं? नाही बाळा. आम्ही जर हा फर्स्ट कार्बन बघितलं तर फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. इकडे आम्ही कुणाला पण फर्स्ट म्हणू शकतो, कुणाला पण सेकंड म्हणू शकतो. तर यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे फर्स्ट सेकंड मध्ये, कुठेही डबल बॉन्ड नाही. तर बाळा ॲटमचं जे सिक्वेन्सिंग आहे बॉन्डिंगचं, ते फर्स्ट मध्ये आणि सेकंड मध्ये बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंगच डिफरंट आहेत, पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H8. मग अशा टाईपचं जे आयसोमेरिझम आहे, इट इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम ऑर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरच डिफरंट आलं, म्हणजे बॉन्डिंगचं जे सिक्वेन्सिंग चेंज झालं त्याच्यामुळे काय झालं की त्या मॉलिक्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर, दुसऱ्या मॉलिक्यूलचं जे काही स्ट्रक्चर असेल सेम मॉलिक्युलर फॉर्म्युलापेक्षा ते डिफरंट येणार आहेत. म्हणून यांना आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल आयसोमेरिझम ऑर दीज आर ऑल्सो नोन ॲज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता पुढे जाऊयात बघ. आपण काय म्हणलं की कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले ड्यू टू different sequence of bonding of atoms. Due to different sequence of bonding of atoms are called as constitutional isomers. अजून एखादं एक्झाम्पल बघ. सपोज एखादं याच्यामध्ये तुला अजून एखादं एक्झाम्पल दाखवतो की आपल्याकडे ही केस आहे आत्ताची, CH2 डबल बॉन्ड CH, CH2 CH3. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बाळा, C4H8. आणि आता हा बघ, CH3 CH डबल बॉन्ड CH, CH3 C4H8. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण याच्यामध्ये बघ फर्स्ट आणि सेकंड कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. याच्यामध्ये 1 2 3 4, याच्यामध्ये 2 3 मध्ये डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंग चेंज झालं, डिफरंट सिक्वेन्सिंग ऑफ बॉन्डिंग. असं ज्या वेळेस होतं बाळा, त्यावेळेस आपण काय म्हणतो, दीज आर नोन ॲज कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स. मग आता हे जे कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स आहेत त्यांचं परत पुढे क्लासिफिकेशन केलंय. कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, फंक्शनल आयसोमर्स, रिंग चेन आयसोमर्स, मेटामर्स अँड टॉटोमर्स. त्याच्यामधला हा जो पोर्शन आहे टॉटोमेरिझम, टॉटोमेरिझम हा आपण बघणार आहे बाळा अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये, कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये. आत्ता नाही बघणार आपण, तिकडे आपण हे जरा डिटेलमध्ये बघणार आहे. का आता आपल्याकडे अजून नॉलेज नाहीये. अल्फा कार्बन ॲटम, मग इनोलेट आयन, ह्यांचं सगळं नॉलेज आलं की आपण मग टॉटोमेरिझम काय ते आपण बघणार आहे कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये, अल्डिहाइड्स अँड कीटोन चॅप्टर मध्ये. आत्ता आपण कव्हर करणार आहे फर्स्ट 5 टाइप्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स: चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, फंक्शनल आयसोमर्स, रिंग चेन आयसोमर्स अँड मेटामर्स. किंवा आपण म्हणतो चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमेरिझम, रिंग चेन आयसोमेरिझम और मेटामेरिझम. तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं बघूयात आपण चेन आयसोमेरिझम. नावच सांगतंय बाळा, चेन आयसोमेरिझम म्हणजे काय
की कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पॅरेंट चेन. चेन आयसोमर म्हणजे चेन मध्ये डिफरन्स असला पाहिजे. आता कुठली चेन? साईड चेन तर नाही बाळा, पॅरेंट चेन. ज्यावेळेस तुझ्याकडे पॅरेंट चेन मध्येच डिफरन्स आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मग त्यांना आपण काय म्हणणार आहे? दीज आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर्स. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम वगैरे काय ते नंतर बघूयात आपण. मग हे स्टेरिओ आयसोमेरिझमचे टाइप्स आहेत ते नंतर बघणार आहे आपण. आता आपण इंटरेस्टेड कशामध्ये? कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स मध्ये. कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स त्याच्यामधला पहिला आपल्याकडे चेन आयसोमर. मग चेन आयसोमर आम्ही कुणाला म्हणलंय? कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन पॅरेंट कार्बन चेन लेंथ. कंपाऊंड्स दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन अ पॅरेंट चेन लेंथ. की पॅरेंट चेन आहे किंवा जी मेन चेन आहे त्याची जर लेंथच डिफरंट असेल दोन कंपाऊंड्समध्ये की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, असे जे दोन कंपाऊंड्स आहेत दोज आर chain isomers of one another and this phenomenon is known as chain isomerism. मग आपण इकडे काय म्हणतोय? compounds having same molecular formula but differ in parent carbon chain length are called as chain isomers. किंवा कधी कधी काय म्हणतात? compounds having same molecular formula but different carbon skeleton. कार्बन स्केलेटन डिफरंट आहे तर त्यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर्स. म्हणजे आता बघ इकडे क्लासिक एक्झाम्पल आहे चेन आयसोमरचं, ब्युटेन्स. मी एक्झाम्पल्स आधीच लिहून ठेवली आहेत का तर मला वेळ वाचवायचा आहे, नाही तुम्ही मला हे सगळं आधीच का लिहून ठेवलंय? आपण तर दरवेळेस चालू लेक्चरमध्ये सगळं बघतो. हे बाळा एकदम इझी आहे, त्याच्यासाठी मी आधीच लिहून ठेवलंय का तर वेळ नको वाया घालवायला. वेळ आपल्याकडे एक तर कमी. तर हे बघ चेन आयसोमरिझम म्हणजे आपण काय म्हणलंय? कंपाऊंड्स आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पॅरेंट चेन लेंथ. मग इकडे बघ हा एन ब्युटेन आहे. एन ब्युटेनचा फॉर्म्युला बघ 1 2 3 4. 4 कार्बन, 3 + 2 5, 3 + 2 5, 10 हायड्रोजन, C4H10 ब्युटेन. मग आता ब्युटेन मध्ये हा आपल्याकडे C4H10 आहे आणि ब्युटेन मध्ये आपल्याकडे हा पण C4H10 आहे. बघ आता दोघांमध्ये जर पॅरेंट चेन लेंथ बघायला गेलो आपण, पॅरेंट चेन लेंथ मी नंबरिंग करतो. बघ इकडे आपण म्हणूयात फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन अँड दिस वन इज फोर्थ कार्बन. तर पॅरेंट चेन आहे, इट कन्सिस्ट ऑफ 4 कार्बन्स. अँड इकडे जर आयसोब्युटेन मध्ये बघितलं तर आयसोब्युटेन मध्ये मी नंबरिंग इकडून पण करू शकतो, इकडून पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता नंबरिंग इज डन फ्रॉम दॅट एंड फ्रॉम विच सबस्टिट्युएंट इज नियरेस्ट. आता रूल्स बद्दल तर काही मी बोलणार नाही. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन अँड थर्ड कार्बन. मग आपण आयसोब्युटेन मध्ये जर बघितलं तर आयसोब्युटेन मध्ये आम्हाला काय दिसतंय की पॅरेंट आहे, पॅरेंट कन्सिस्ट ऑफ 3 कार्बन ॲटम्स. आणि इकडे जर आम्ही बघितलं पॅरेंट चेन कन्सिस्ट ऑफ 4 कार्बन ॲटम्स. तर पॅरेंट चेन मध्येच डिफरन्स आहे म्हणून हे आपण एकमेकांचे कोण आहेत? दीज आर चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? चेन आयसोमर्स. आणि हे कशामुळे झालं बघा? तर का तर कार्बन स्केलेटन डिफरंट आहे. पहिल्यामध्ये कार्बनचं स्केलेटन काय आहे बघ? एन ब्युटेन मध्ये हे कार्बन स्केलेटन आहे आणि आयसोब्युटेन मध्ये कार्बन स्केलेटन काय आहे बघ? अशा टाइप्स 1 2 3 4. आणि याच्यामध्ये बघ 1 2 3 आणि दोघांचा सेकंड कार्बन कम्पेअर कर. दिस सेकंड कार्बन इज अटॅच टू 2 more कार्बन ॲटम्स. दिस सेकंड कार्बन इज अटॅच टू 3 other कार्बन ॲटम्स. म्हणजे काय? बॉन्डिंगचं सिक्वेन्सिंग चेंज झालं आणि कार्बनचं स्केलेटन चेंज झालं. इकडे कार्बनचं स्केलेटन आणि इकडे कार्बनचं स्केलेटन म्हणजे बॉन्डिंग कार्बनचं टू वन अनदर इज डिफरंट. सच आयसोमर्स आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर्स. म्हणून बाळा महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन तशी असते की कंपाऊंड्स दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट कार्बन स्केलेटन आर नोन ॲज चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर अँड दिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज चेन आयसोमेरिझम. मग खाली अजून काही माझ्याकडे चेन आयसोमेरिझमचे एक्झाम्पल्स आहेत, सिम्पल आहेत बाळा. पण चेन आयसोमेरिझम मध्ये तू काय लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं की चेन आयसोमेरिझम मध्ये दे हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप अँड सेम पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप ऑर मल्टिपल बॉन्ड. तरच आपण त्यांना चेन आयसोमर्स म्हणतो. की चेन आयसोमेरिझम मध्ये काय मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम पाहिजे, त्याशिवाय तर आपण काय म्हणणार नाही कधीच आयसोमेरिझम. त्यामुळे पहिला पार्ट तर सोडून दे. आता दुसरं काय महत्वाचं आहे बघ की सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे असं नको, हे बघ हे एक आहे
CH3 CH2 CH2 CH3 आणि हे एक CH डबल बॉन्ड, त्याप्रमाणे CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपच डिफरंट आहेत बाळा. आणि वरून काय दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम नाही, ते काही चेन आयसोमर्स नाहीत एकमेकांचे. चेन आयसोमर्स मध्ये फंक्शनल ग्रुप सेम पाहिजे, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप पण सेम पाहिजे, फक्त काय डिफरंट पाहिजे, लेंथ ऑफ पॅरेंट चेन. लेंथ ऑफ पॅरेंट चेन डिफरंट पाहिजे. म्हणजे इथे बघ, आता इथे मी एक्झाम्पल घेतलंय बघ कशाचं, C4H8. ही दोन्ही एक्झाम्पल्स कुणाची आहेत लिहून घे तू, C4H8 ची दोन्ही एक्झाम्पल. तो म्हणजे याच्यामध्ये काय, याच्यामध्ये नंबरिंग केल्यानंतर तुला कळेल बाबा की पहिल्यामध्ये नंबरिंग करताना पण राईट एंड पासून करणार का, तर तिकडून मल्टिपल बॉन्ड नियरेस्ट आहे. 1 2 3 4. पॅरेंट कन्सिस्ट ऑफ 4 कार्बन ॲटम्स. आता राईट साईडला जो आपल्याकडे C4H10 आहे त्याच्यामध्ये नंबरिंग आपण राईट एंड पासून करणार का, तर इकडून मल्टिपल बॉन्ड नियरेस्ट आहे. 1 2 3. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे बघ, ह्या दोघांमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. C4H8 दोघांमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. कोण, डबल बॉन्ड डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्डच्या पोझिशन्स पण सेम आहेत की डबल बॉन्ड फर्स्ट कार्बनला आहे, डबल बॉन्ड फर्स्ट कार्बनला आहे. आणि पॅरेंट चेन डिफरंट आहे, इकडे चेन 4 कार्बनची आहे, इकडे चेन 3 कार्बनची आहे. तरच ह्या दोघांना मी काय म्हणू शकतो आता, तरच ह्या दोघांना मी म्हणू शकतो चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. आत्ता हे दोघं आमच्याकडे एकमेकांचे कोण आहेत, चेन आयसोमर्स. चेन आयसोमर्स फार महत्वाचं आहे बाळा, हे दोघं आमच्याकडे कोण आहेत, चेन आयसोमर्स. का, तर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H8, दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे डबल बॉन्ड, आणि त्या डबल बॉन्डची पोझिशन पण दोघांमध्ये सेम आहे. मग डिफरंट काय, लेंथ ऑफ पॅरेंट चेन. दीज आर चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. तर अल्केन मध्ये चेन आयसोमेरिझम आहे, अल्कीन मध्ये चेन आयसोमेरिझम आहे, तर चेन आयसोमेरिझम सगळ्यांमध्ये असतं. आता इकडे बघ चेन आयसोमेरिझम मध्ये याच्यामध्ये हा कंपाऊंड दोन्हीकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल. तू जर चेक केलं तर दोन्हीकडे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येणार आहे. काय फॉर्म्युला येईल, C4H10O. काउंट करूयात, हे बघ, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. ऑक्सिजन 1च, हायड्रोजन 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + 1 10. C4H10O. इकडे पण बघ, 1 2 3 4. C4H 3 + 3 6, 6 + 2 8, 8 + 1 9, 9 + 1 10. आणि एक ऑक्सिजन. बोथ आर C4H10O. These two compounds have same molecular formula. These two must have same functional group. Then these two have same position of functional group. But length of parent chain is different. Then only these two are isomers of one another. तर चेक करूयात बाळा, नंबरिंग करूयात. हे बघा आता मी नंबरिंग करतो. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, ब्युटेन 1 ऑल. हे तर आपल्याला कळतं की हा ब्युटेन 1 ऑल आहे. का, तर पहिल्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे, टर्मिनल कार्बनला, त्याला आपण म्हणणार फर्स्ट कार्बन. दिस वन इज अ ब्युटेन 1 ऑल. आता राईट साईडला बघ, नंबरिंग कुठून करावं लागेल, राईट एंड पासून. का, तर इकडून फंक्शनल ग्रुप नियरेस्ट आहे. 1 2 3. 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल, 2 मिथिल प्रोपेन 1 ऑल. आणि याच्यामध्ये बघ, आता दोघांमध्ये कंपॅरिझन बघ, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे. आपण म्हणलं की C4H10O. दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे OH. दोघांमध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन पण सेम आहे बघ, फर्स्ट कार्बनला OH, फर्स्ट कार्बनला OH. मग डिफरंट काय, पॅरेंट चेन. इकडे पॅरेंट चेन 3 कार्बनचा आहे, इकडे पॅरेंट चेन 4 कार्बनचा आहे. दीज आर चेन आयसोमर्स. लिहून घ्यायचं हे तू सगळं लिहायचं आहे तू आयसोमेरिझमचं. आयसोमेरिझम, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तू स्क्रीनशॉट काढायचे नाहीत, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तू नुसतं बघायचे नाहीत लेक्चर, तू ईच अँड एव्हरी लाईन नोट डाऊन करायची, ईच अँड एव्हरी लाईन. तू फिजिकल केमिस्ट्रीमध्ये नको लिहू, तू इनऑर्गॅनिकमध्ये नको लिहू, मला काही फरक पडत नाही. पण ऑर्गॅनिकमध्ये तू जर लिहिलं नाही तर तुला काही येणार पण नाही, हे फिक्स. तर आता पुढे जाऊयात. आता इकडे बघ, चेन आयसोमेरिझम मध्ये
आपल्याला काय माहिती आहे, सायक्लोब्युटेन हा कोण आहे, C4H8. प्रत्येक कार्बनला 2 H अटॅच, म्हणजे हा सायक्लो अल्केन आहे. आणि इथे पण हा सायक्लो अल्केन आहे बघ, याच्यामध्ये इथे एक H अटॅच असेल आणि इकडे 2 H. प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड रे बाळा, ह्याचे 4 बॉन्ड झालेत आणि इथे कोण, CH3. म्हणजे टोटल कार्बन्स किती आहेत बघ, 1 2 3 आणि हा 4 कार्बन. हायड्रोजन किती आहेत बघ, 2 + 2 4, 4 + 1 5, 5 + 3 8. तर दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C4H8. पण पॅरेंट चेन डिफरंट आहे. इकडे जर आपण बघितलं तर आपण म्हणत की फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, सायक्लोब्युटेन. इकडे जर बघितलं फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. आणि फर्स्टला ब्रांच, कुठली ब्रांच, मिथिल सायक्लोप्रोपेन. तर आपल्याकडे कोण आहे, मिथिल सायक्लोप्रोपेन हा आपल्याकडे सायक्लोब्युटेन आहे. आणि हे दोघंही एकमेकांचे कोण आहे, चेन आयसोमर्स. दोघंही सायक्लो कंपाऊंड्स आहेत, सायक्लो अल्केन. पण याच्यामध्ये सायकल 4 मेंबरची आहे, म्हणजे रिंग 4 मेंबरची. याच्यामध्ये रिंग आहे ती 3 मेंबरचीच आहे. म्हणजे जी पॅरेंट रिंग आहे, पॅरेंट रिंग मधले नंबर ऑफ कार्बन्स कमी जास्त आहेत, तर हे एकमेकांचे कोण आहेत, दीज आर चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. इथे पण बघ, हा कोण आहे, C6H12. C6H12 आहेत हे, हा आणि हा, हे C6H12 आहेत. तू काउंट करून बघ सगळे की प्रत्येक कार्बनला 2 H अटॅच आहेत. इथे प्रत्येक कार्बनला 2 H आहेत, 1 2 3 4 5 6, C4H8. इथे एक H आणि इथे CH3. याचं पण बघ, CH2 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 CH2, म्हणजे काय, C5H10. आणि मग कोण, 1 आणि 3, हे 1 आणि 3 4. किती झाले, नाही हे 4 कार्बन होते नाही का, C4H8, 1 2 3 4, C4H8. मग इथला एक H आणि एक कार्बन CH आणि इथे एक CH3, CH3. म्हणजे झाले आपल्याकडे काय, C6 आणि H किती झाले, H झाले 12. इथे पण किती आहेत, C6H12. आणि इथे काउंट केले तरी किती येणार आहे, C6H12. काउंट करून बघतो. इथे आपल्याकडे CH2 आहे, इथे CH3 आहे, ते तर आपल्याला माहित आहे. मग बाळा या सगळ्यांमध्ये काय, 1 2 3 4 5 6 मेंबर पॅरेंट रिंग, 1 2 3 4 5 मेंबर पॅरेंट रिंग, 1 2 3 4 मेंबर पॅरेंट रिंग. तर जी आपल्याकडे पॅरेंट रिंग आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स आहेत ते डिफरंट आहेत. याच्यामध्ये 6 कार्बन्स आहेत, याच्यामध्ये 4 कार्बन्स आहेत, याच्यामध्ये पॅरेंटमध्ये 5 कार्बन्स आहेत, याच्यामध्ये पॅरेंटमध्ये 4 कार्बन्स आहेत. तर पॅरेंटमध्ये नंबर ऑफ कार्बन चेन झाले की एकमेकांचे कोण आहेत, दीज आर चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. इकडे आपल्याकडे कार्बॉक्सिलिक ऍसिड आहे, फंक्शनल ग्रुप. आता हा जो कार्बॉक्सिलिक ऍसिड आपल्याकडे फंक्शनल ग्रुप आहे COOH, तो सगळ्यात सिनियर फंक्शनल ग्रुप आहे, तोच कार्बन 1 आहे. सो दिस वन इज फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. ते आम्हाला माहिती आहे, हे कोण आहे, ब्युटेनॉइक ऍसिड. हे जे आमच्याकडे आहे हे कोण आहे, ब्युटेन, ई काढणार, ओइक ऍसिड, ब्युटेनॉइक ऍसिड. ब्युटेन 1 ओइक ऍसिड म्हणायची गरज नाही, ब्युटेनॉइक ऍसिड. आणि इथे सुद्धा नंबरिंग सिनियर पासून स्टार्ट होणार, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. आणि सेकंडला मिथिल अटॅच आहे, म्हणून आपण याचं नाव लिहिताना काय लिहिणार आहे, सेकंडला एक मिथिल ग्रुप अटॅच आहे, 2 मिथिल. आणि 3 कार्बनचा पेरेंट म्हणून कोण, प्रोपेन, ई काढणार, ओइक ऍसिड, प्रोपेनॉइक ऍसिड. आता दोघांमध्ये बघ, हा आणि हा दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे, कार्बॉक्सिलिक ग्रुप. दोघांमध्ये ऍसिड ग्रुप आहे. आणि पोझिशन काय आहे फंक्शनल ग्रुपची, 1 1. फंक्शनल ग्रुपची पोझिशन पण सेम आहे, फक्त पॅरेंट इकडे 3 कार्बनचा पॅरेंट आहे, इकडे 4 कार्बनचा पॅरेंट आहे. पॅरेंट चेन आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन चेन झाले, दीज आर कॉल्ड ॲज चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. ते सगळे कोण होते एकमेकांचे, चेन आयसोमर्स. हे सगळे बाळा एकमेकांचे कोण होते, चेन आयसोमर्स.
आता पुढे जाऊयात सेकंड टाइप ऑफ आयसोमेरिझम विच इज नोन ॲज अ पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन नावच सांगतंय की जे सेकंड आयसोमर आहे ते पोझिशन आयसोमर आहे. म्हणजे काय, पोझिशन डिफरंट असणार आहे. आता पोझिशन कोणाची डिफरंट असणार, एकदम इझी आहे बाळा. पोझिशन एक तर ब्रांचची डिफरंट असू शकते, ब्रांच म्हणजे सबस्टिट्युएंट, किंवा पोझिशन डिफरंट असू देत फंक्शनल ग्रुपची, म्हणजे मल्टिपल बॉन्ड असू देत किंवा कुठला पण एसी. कन्सिडर मल्टिपल बॉन्ड ॲज अ फंक्शनल ग्रुप. मग मल्टिपल बॉन्डच्या पोझिशन्स डिफरंट असतील, फंक्शनल ग्रुपच्या पोझिशन्स डिफरंट असतील, किंवा ज्या ब्रांचेस आहेत सबस्टिट्युएंट त्यांच्या पोझिशन डिफरंट असतील, पण पॅरेंट चेन लेंथ सेम पाहिजे. पॅरेंट चेन लेंथ सेम आहे, पण जो सबस्टिट्युएंट आहे, जी ब्रांच आहे, जो फंक्शनल ग्रुप आहे, जो मल्टिपल बॉन्ड आहे, त्याच्या पोझिशन जर चेंज झाला देन इट इज कॉल्ड ॲज अ पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप or substituent are called as position isomers. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ज्यांच्यामध्ये पॅरेंट चेन आहे किंवा मेन चेन आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सेम आहेत, पण ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्युएंट किंवा मल्टिपल बॉन्ड ह्यांच्या पोझिशन्सच डिफरंट आहेत. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आयसोमर्स ऑफ वन अनादर. पहिलं एक्झाम्पल बघतो, फक्त फर्स्ट एक्झाम्पल. हा आपल्याकडे 2 मिथिल पेंटेन आहे आणि आपल्याकडे हा 3 मिथिल पेंटेन आहे. दोघांमध्ये पॅरेंट बघ किती लेन्थ कार्बनचा आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. 5 कार्बनची पॅरेंट चेन लेंथ आणि सेकंड कार्बनला मिथिल अटॅच. इकडे बघ 1 2 3 4 5. So these are not chain isomers. Both these compounds have same molecular formula. तू चेक कर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहून, मी नाही काउंट करत बसणार कार्बन किती हायड्रोजन किती. मला दिसतं आता की दोन्हीकडे काय नंबर ऑफ कार्बन्स आणि नंबर ऑफ हायड्रोजन सेम आहेत. मग डिफरंट काय आहे, ह्या CH3 ची पोझिशन. दोघांमध्ये हा CH3 ची पोझिशन डिफरंट आहे. याच्यामध्ये CH3 सेकंड कार्बनला अटॅच आहे, याच्यामध्ये हा CH3 थर्ड कार्बनला अटॅच आहे. म्हणजे आपल्याकडे जो सबस्टिट्युएंट आहे त्याची पोझिशन डिफरंट आहे. कंपाऊंड्स दोज आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट पोझिशन ऑफ सबस्टिट्युएंट. इकडे सेकंड पोझिशनला आहे, इकडे थर्ड पोझिशनला आहे. म्हणून हा कोण आहे 2 मिथिल पेंटेन अँड दिस वन इज 3 मिथिल पेंटेन. मग याच्या जागेवरती ब्रोमीन असता तरी पण तेच झालं असतं की सपोज इकडे एक ब्रोमीन आहे 2 ब्रोमोपेंटेन आणि इकडे एक ब्रोमीन आहे 3 ब्रोमोपेंटेन. 2 ब्रोमोपेंटेन 3 ब्रोमोपेंटेन आर पोझिशन आयसोमर्स ऑफ वन अनादर. का तर पोझिशन डिफरंट आहे, सेकंड पोझिशन थर्ड पोझिशन. एकदम सिंपल बाळा, ह्यांना काय म्हणायचं पोझिशन आयसोमर्स. आता इथे बघ दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C4H8. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 आहे. मुद्दा म्हणून तू कन्फ्यूज होऊ नये म्हणून एक ब्लॅक एक ब्ल्यू किंवा आपण म्हणत की पर्पल कलरच्या इंकने हे ड्रॉ केलेत आयसोमर्स. नाही तर तू याच्याबरोबर कम्पॅरिझन करायचंस, काहीतरी भलतंच करायचंस. तर फक्त आता पर्पल कलर मधले मॉलिक्युल्स बघ, हे C4H8 वाले C4H8. आपण आधी नंबरिंग करून घेऊयात, बघ काय होतं. आणि नंबरिंग कुठून करायचं ते नाही सांगणार मी, ते नॉमेनक्लेचर मध्ये झालं. आता दोघांमध्ये काय डिफरंट आहे बघ. याच्यामध्ये 4 कार्बनचा पॅरेंट आहे, याच्यामध्ये पण 4 कार्बनचाच पॅरेंट आहे. मग काय पोझिशन ऑफ मल्टिपल बॉन्ड डिफरंट आहे. इकडे फर्स्टला मल्टिपल बॉन्ड आहे, इकडे सेकंड आणि थर्ड मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे. तर आपल्याकडे ब्यूट 1 इन आहे, ब्यूट 1 इन. हा आपल्याकडे कोण आहे ब्यूट 2 इन. पोझिशन चेंज झाली, ब्यूट 1 इन ब्यूट 2 इन. दीज आर पोझिशन आयसोमर्स ऑफ वन अनादर. हे दोघे एकमेकांचे कोण आहेत पोझिशन आयसोमर्स. हिअर पोझिशन ऑफ मल्टिपल बॉन्ड इज डिफरंट. इथे फर्स्ट 2 मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे, इथे सेकंड थर्ड मध्ये मल्टिपल बॉन्ड आहे. तर ह्यांना काय म्हणायचं आपण दीज 2 आर नोन ॲज पोझिशन आयसोमर्स ऑफ वन अनादर. हे एकमेकांचे पोझिशन आयसोमर्स. पुढे जाऊयात आता. आता हे ब्लॅक कलरचं बघ.
दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C3H8O. चेक करतो, हा C3H8O आहे, हा C3H8O आहे. दोघांमध्ये पॅरेंट बघ काउंट करून की पॅरेंट किती कार्बनचा आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, प्रोपेन 1 ऑल. याच्याकडे बघ, दिस वन इज प्रोपेन 1 ऑल. आता याच्यामध्ये नंबरिंग इकडून केला काय आणि नंबरिंग इकडून केला काय? 2 लाच येणार आहे फंक्शनल ग्रुप. फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. दोघांमध्ये पॅरेंट चेन आहे ती सेम आहे, 3 कार्बनची. मग डिफरन्स काय दोघांमध्ये? पोझिशन ऑफ दिस फंक्शनल ग्रुप. पहिल्या कंपाऊंडमध्ये फर्स्ट कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, दुसऱ्या कंपाऊंडमध्ये सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे. दिस वन इज प्रोपेन 1 ऑल, प्रोपेन 2 ऑल. पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. फंक्शनल ग्रुप इज सेम, parent chain is same, but position of functional group is different. These are position isomers of one another. हे दोघे एकमेकांचे कोण आहेत? पोझिशन आयसोमर्स. इकडे बघ आता पर्पल कलरचा मॉलिक्यूल, आणि तू सगळे काढतोस ना मॉलिक्यूल काढ. आता या पहिल्या मॉलिक्यूल मध्ये नंबरिंग करू बघ. इकडे क्लोरीन आहे, इकडे कार्बॉक्सिलिक ऍसिड सिनियर आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, आणि थर्डला एक ब्रांच अटॅच आहे क्लोरो. दॅट्स वाय 3 क्लोरो. आणि पॅरेंट कोण आहे? 3 कार्बनचं कार्बॉक्सिलिक ऍसिड, प्रोपेनॉइक ऍसिड. 3 क्लोरो प्रोपेनॉइक ऍसिड. इकडे बघ आता राईट साईडला फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, 3 कार्बन. अगेन दिस इज प्रोपेनॉइक ऍसिड. पण पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट, इकडे सबस्टिट्यूएंट थर्ड पोझिशनला अटॅच आहे, इकडे सबस्टिट्यूएंट सेकंड पोझिशनला अटॅच आहे. दिस वन इज अ 2 क्लोरोप्रोपेनॉइक ऍसिड. तर हा 2 क्लोरोप्रोपेनॉइक ऍसिड आहे, हा 3 क्लोरोप्रोपेनॉइक ऍसिड आहे. दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे, दोघांमध्ये पॅरेंट चेन सेम आहे, बट पोझिशन ऑफ सबस्टिट्यूएंट इज डिफरंट. फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असू शकते, सबस्टिट्यूएंटची पोझिशन डिफरंट असू शकते, मल्टिपल बॉन्डची पोझिशन डिफरंट असू शकते. कुणामध्ये? इन पोझिशन आयसोमर्स. आता इथे बघ ब्लॅक कलरमध्ये हा बेन्झीन आहे, हा बेन्झीन आहे. आता जर नंबरिंग करायला गेलो आपण तर इथे आपण म्हणणार हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, आणि मिथिल ग्रुप्स आहेत. हे इथे काही द्यायची गरज नाही ना. CH3 1,2 हे कोण आहेत? 1 आणि 2 ला 1,2 डायमिथिल बेन्झीन. 1,2 डायमिथिल बेन्झीन किंवा आपण काय म्हणतो? ओ झायलिन. ह्याला आपण म्हणतो ओ झायलिन. 1-2 पोझिशन म्हणजे ऑर्थो पोझिशन, ओ झायलिन. आणि ह्याला काय म्हणणार आहे? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. इकडून नाही नंबरिंग करत यायचं 1, 2, 3, 4 आणि 5, 1, 5. मग आपलं घरीच बसायचं. ते जुनं झालं ना आता. तर बाळा इकडे 1 ला मिथिल ग्रुप आहे, 3 ला मिथिल ग्रुप आहे. 1,3 डायमिथिल बेन्झीन, 1,2 डायमिथिल बेन्झीन. तर पॅरेंट तर सेमच आहे दोन्हीकडे, ब्रांचेस पण सेम आहेत, पण पोझिशन काय आहेत बघ? 1,2, 1,3. पोझिशन चेंज झाली तर हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? पोझिशन आयसोमर. आणि आपल्याला माहित आहे हा कोण आहे? ओ झायलिन. हा आपल्याकडे कोण आहे? एम झायलिन. मेटा पोझिशन 1, 3 मेटा, एम झायलिन. 2 CH3 ग्रुप्स असतील तर आपण काय म्हणतो? झायलिन. आणि अजून यांचा एक आयसोमर काढता आला असता आपल्याकडे पी झायलिन 1,4. इथे एक मिथिल ग्रुप आणि इकडे एक मिथिल ग्रुप 1, 2, 3, 4. 1,4 डायमिथिल बेन्झीन, ह्याला आपण काय म्हणतो? पी झायलिन. तर हे कोण आहेत? दीज आर पोझिशन आयसोमर्स ऑफ वन अनदर. आता पुढे बाळा फंक्शनल आयसोमर्स. सगळं सिंपल आहे रे. फंक्शनल आयसोमर नावच सांगतं फंक्शनल. दॅट मीन्स कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ वन अनदर. Compounds having same molecular formula but different functional groups are functional isomers. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, दीज आर कॉल्ड ॲज फंक्शनल आयसोमर्स.
आणि मग फंक्शनल आयसोमर्स कोण असतात बघ, इकडे लिहिलंय मी सगळीकडे की मोनोहायड्रिक अल्कोहोल अँड इथर आर फंक्शनल आयसोमर्स, आणि त्यांचा पुढे जेनरिक फॉर्म्युला लिहिलाय CnH2n+2O वेअर N इज नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. काय म्हणलं बाळा, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे ज्यांच्या मॉलिक्युलमध्ये फक्त एकच OH आहे, फक्त एकच OH, तर त्याला काय म्हणायचं, मोनोहायड्रिक अल्कोहोल. एकच OH एका मॉलिक्युलमध्ये. तर ज्यांच्या मॉलिक्युलमध्ये एकच OH असतो असे अल्कोहोल आणि इथर की ज्यांच्यामध्ये एकच ऑक्सिजन आहे, हे एकमेकांचे असतात फंक्शनल आयसोमर्स. मग पहिलं एक्झाम्पल घेतलंय बघ, इथॅनॉल आणि डायमिथिल इथर्स. इथॅनॉल आणि डायमिथिल इथर यांच्यामध्ये 2 कार्बन्स आहेत बघ, 1,2,1,2. मग ह्या फॉर्म्युलानुसार C2 H2n+2 म्हणजे H6O. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघ, C2H6O, C2H6O. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. इकडे फंक्शनल ग्रुप काय आहे, OH हायड्रॉक्सी. इकडे फंक्शनल ग्रुप काय आहे, O इथर. तर इकडे फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल, इकडे फंक्शनल ग्रुप आहे इथर. फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. These two compounds are having same molecular formula but different functional groups. These are functional isomers of one another. हा आणि हा एकमेकांचे कोण आहेत, फंक्शनल आयसोमर्स. इथिल अल्कोहोल, डायमिथिल इथर, फंक्शनल आयसोमर्स झाले. पुढे ड्रॉ कर हा, हे. आता ह्या दोघांमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. इथे एक H आहे बघ बेन्झिनला, प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड, इथे एक H, इथे एक H आणि इथे एक H. फिनिश. काय निघाला आपल्याकडे, C7. टोटल 7 कार्बन्स आहेत, 1 2 3 4 5 6 अँड दिस वन इज 7. C7. H किती आहेत बघ, 3 प्लस दोज 4, 7 7 प्लस H चा 1 8. C7H8O. C7H8O. इथे बघ आता 1 2 3 4 5 6 7. C7. H किती आहेत बघ, 1 2 3 4 5 5 प्लस 3 8 आणि एक कोण आहे, ऑक्सिजन. Both these compounds have same molecular formula, C7H8O. C7H8O. Compounds having same molecular formula but different functional group. इकडे फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल, इथे फंक्शनल ग्रुप काय, इथर, आणि इथे फंक्शनल ग्रुप OH. तर याच्यामध्ये अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे, याच्यामध्ये इतर फंक्शनल ग्रुप आहे. दिस पी क्रिसॉल म्हणजे का, तर ही फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, फोर्थ पोझिशन, फिफ्थ पोझिशन, सिक्स्थ. ह्याला आपण काय म्हणू शकतो, 4 मिथिल फिनॉल. ह्याला असंही म्हणू शकतो आपण आयुपॅक नेम. 4 ला मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि पॅरेंट कोण आहे, फिनॉल. आयुपॅक नॉमेनक्लेचर करून घे. ते जर येत नसेल तर काही करायचं नाही, ऑर्गॅनिकचं मस्त गरीब असायचं, काही करायचं नाही, सोडून द्यायचं सायन्स. नॉमेनक्लेचर जर येत नसेल अजून 30-40 लेक्चर झालीत आपली, सोडून द्यायचं. तर 4 मिथिल फिनॉल आहे आपल्याकडे, आणि एक OH आणि एक CH3 ग्रुप असेल तर आपण म्हणतो क्रिसॉल. आणि आता ही पॅरा पोझिशन आहे, 1 2 3 4, 1-4 पोझिशन म्हणजे पॅरा, म्हणून पी क्रिसॉल. आणि हा कोण आहे, ॲनिसोल. ॲनिसोल म्हणजे कोण, मिथॉक्सीबेन्झिन. मिथॉक्सीबेन्झिन हा जो ग्रुप आहे OCH3 आपण म्हणतो मिथॉक्सी, आणि पॅरेंट आहे आता ही 6 मेंबर्ड रिंग बेन्झिन, मिथॉक्सीबेन्झिन. त्याचं कॉमन नेम आहे ॲनिसोल. तर बाळा या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट फंक्शनल ग्रुप OH आणि इकडे फंक्शनल ग्रुप O, इथर आणि एक अल्कोहोल. दीज आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ वन अनदर. आता पुढे अजून फंक्शनल आयसोमर्स कोण असतं, इथर आणि मोनोहायड्रिक अल्कोहोल तर कळालं, अजून कोण असतं तर हे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड ओलेफिनिक अल्कोहोल. ओलेफिनिक म्हणजे काय, डबल बॉन्ड. ओलेफिनिक डबल बॉन्ड जो आहे त्याला आपण म्हणतो ओलेफिन. म्हणजे जे अल्किन्स आहेत, अल्किन, तर अल्किनचे जे लोअर मेंबर्स आहेत ते ऑइली असायचे,
म्हणजे त्यांचं हॅलोजिनेशन वगैरे केलं की ते थोडेसे ऑइली टाईपचे बनायचे म्हणून त्यांना ते म्हणतात ओले, म्हणजे ऑइल टाईप. ओलेफिनिक म्हणून त्या बॉन्डला पण म्हणतो ओलेफिनिक बॉन्ड, ते जाऊ देत. सी डबल बॉन्ड ह्याला पण म्हणतो ओलेफिनिक बॉन्ड. म्हणजे ओलेफिनिक म्हणजे काय, अल्किन. आणि अल्कोहोल म्हणजे तुमच्याकडे मॉलिक्युलमध्ये एक डबल बॉन्ड आणि एक काय पाहिजे, OH. एक डबल बॉन्ड आणि एक OH, त्याला आपण काय म्हणतोय, ओलेफिनिक अल्कोहोल. नाही तर एखादा म्हणेल हे काय, ओले 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 मेरा दिल दीवाना ओले ओले ओले, तर ओले ओले डबल. तर बाळा आपल्याकडे हे काय, अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड ओलेफिनिक अल्कोहोल हे एकमेकांचे काय असतात, हे एकमेकांचे असतात बाळा फंक्शनल आयसोमर्स. आता बघ, चेक कर. आपण इकडे 1 2 3 तीन कार्बन घेतलेत. हे बघ, C3H6O. ह्या तिघांचा फॉर्म्युला तोच असणार आहे, C3H6O. तू कुठेही चेक कर. 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 1 6. सगळीकडे काय, C3H6O. हे सगळे C3H6O आहेत. हे सगळे कोण आहेत, ऑल दीज आर C3H6O. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C3H6O. पण सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. बघ, हा प्रोपॅनल आहे, अल्डिहाइड आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, प्रोपिऑन अल्डिहाइड कॉमन नेम, किंवा प्रोपॅनल आयुपॅक नेम. आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे, अल्डिहाइड. हा प्रोपॅनोन आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे, कीटोन. हा अल्डिहाइड आहे, हा कीटोन आहे. आणि हे ओलेफिनिक अल्कोहोल घेतलंय बघ इकडे, ओलेफिनिक अल्कोहोल. हा सिनियर आहे म्हणून हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. तर प्रोप 2 इन, प्रोप 2 इन आणि 1 ला OH ग्रुप आहे म्हणून 1 ऑल. तर याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे OH आणि डबल बॉन्ड. याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे कीटोन आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड. तर सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे, पण सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, सेम. सो कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप्स, अल्डिहाइड, कीटोन अँड ओलेफिनिक अल्कोहोल, दीज आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ वन अनदर. फक्त कार्बन सेम असू देत सगळ्यांमध्ये, नाही तर कार्बनच चेंज करशील आणि इकडे डबलच्या ऐवजी ट्रिपल बॉन्ड देशील, मग होईल बल्ल्या. पुढे अजून फंक्शनल आयसोमेरिझम कोण शो करतं, हे कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर अँड हायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन. नॉमेनक्लेचर झाला असेल ते तुझ्या लक्षात येतं की कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर आणि अजून कोण आहे, हायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन. म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये OH ग्रुप आणि C डबल बॉन्ड OH ग्रुप, किंवा OH ग्रुप आणि C डबली बॉन्डेड हा ग्रुप. म्हणजे हायड्रॉक्सी कीटोन, हायड्रॉक्सी अल्डिहाइड, ईस्टर आणि हे कार्बोक्सिलिक ऍसिड. तर हे शो करतात फंक्शनल आयसोमेरिझम. त्याचं इथे एक्झाम्पल घेतलंय बघ. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ईस्टर आहे आणि हे हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे. वाटलं सगळ्यांची नावं लिहितो मी इकडे, आधी नंबरिंग करतो बघ. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. तर हा माझ्याकडे कोण आहे, प्रोपेनॉइक ऍसिड. हे जे आहे बाळा, इट इज प्रोपेनॉइक ऍसिड. हा प्रोपेनॉइक ऍसिड आहे. हा सेकंड ईस्टर आहे, हा ईस्टर आहे बघ. हा ईस्टरचा पॅरेंट कार्बन 1 2 आणि हा ईस्टरचा मिथिल ग्रुप, मिथिल आणि 2 कार्बनचं पॅरेंट म्हणून इथॅनोएट, इथिल इथॅनोएट. नॉमेनक्लेचर तुला येत असेल तर, बहुतेक येतच नसेल. मिथिल इथॅनोएट, इथिल नाही मिथिल, CH3 ग्रुप आहे, मिथिल इथॅनोएट किंवा ऍसिटेट कॉमन नेम मध्ये, मिथिल ऍसिटेट. आणि हा कोण आहे बघ, लास्ट सिनियर अल्डिहाइड आहे, 1 2 3 आणि 2 ला OH ग्रुप आहे म्हणून 2 हायड्रॉक्सी, 2 हायड्रॉक्सी. आणि पॅरेंट कोण आहे, 3 कार्बनचा प्रोपेन. ई काढायचा आणि फंक्शनल ग्रुप काय, अल्डिहाइड, प्रोपॅनल. अल लावायचं, 2 हायड्रॉक्सी प्रोपॅनल. म्हणजे काय काय आलंय बघ आत्ता. आत्ता आपल्याकडे स्क्रीनवरती काय काय आहे, ब्लॅक कलर मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आहे,
ईस्टर आहे आणि हायड्रॉक्सी अल्डिहाइड घेतलाय, तसं हायड्रॉक्सी कीटोन पण घेता आला असता. हा CH2OH C डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3. मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक कर सगळ्यांचा पटकन. C किती आहेत 3, H किती आहेत बघ 3 + 3 6 आणि ऑक्सिजन किती आहेत 2 C3H6O2. हा आणि हा सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय C3H6O2. C3H6O2. पण ह्या सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे बाळा. ऑल दीज कंपाऊंड्स आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. इकडे फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, इकडे फंक्शनल ग्रुप आहे ईस्टर आणि इकडे फंक्शनल ग्रुप आहे हायड्रॉक्सी अल्डिहाइड. So these are functional isomers, compounds having same molecular formula but different functional groups are functional isomers of one another. आता इकडे अजून काय सायनाइड आयसोसायनाइड, सायनाइड आयसोसायनाइड. आपल्याला माहित आहे CN कार्बन अटॅच झाला की काय म्हणायचं सायनाइड, आणि जर नायट्रोजन अटॅच झाला तर काय म्हणायचं आयसोसायनाइड. ते सायनाइड आहे आणि आयसोसायनाइड आहे. ह्याला आपण म्हणूयात मिथिल सायनाइड, ह्याला आपण म्हणूयात मिथिल आयसोसायनाइड. मग दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघ सेमच, पण फंक्शनल ग्रुप डिफरंट आहेत. इकडे फंक्शनल ग्रुप आहे सायनाइड, इकडे फंक्शनल ग्रुप आहे आयसोसायनाइड. इथे हा नायट्रोजन वरती चार्ज असतो प्लस, याच्यावरती असतो मायनस. नाही दाखवला तरी चालतो किंवा तुला पाहिजे असेल तर लिहून ठेवतो. नायट्रोजनचे 4 बॉन्ड दिसत आहेत ना तुला, म्हणून इथे असतं प्लस आणि इकडे असतं मायनस. हे बघ 1 2 3 4 5. ते दोघे एकमेकांचे कोण आहेत फंक्शनल आयसोमर्स. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. मिथिल सायनाइड, मिथिल आयसोसायनाइड, किंवा ह्याला आपण म्हणतो इथेन नायट्राइल. 1 2 इथेन नायट्राइल. जाऊ देत पुढे. नायट्रो आणि नायट्राइट. NO2 ग्रुप मधला जर नायट्रोजन अटॅच असेल तर नायट्रो, आणि याच्यामधला जर ऑक्सिजन अटॅच असेल तर नायट्राइट. NO2 अटॅच झाला तर काय म्हणतात नायट्रो, आणि ऑक्सिजन जर अटॅच झाला तर म्हणतात नायट्राइट. मग हा नायट्रोमिथेन आहे. नायट्रो आणि हा मिथिल ग्रुप नायट्रोमिथेन. हा मिथिल ग्रुप आणि हा नायट्राइट फंक्शनल ग्रुप म्हणून मिथिल नायट्राइट. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बघ. हे NO2 आणि हे पण NO2, फक्त मला बॉन्डिंग डिफरंट आहे. हा N अटॅच झालाय, इथे ऑक्सिजन अटॅच झालाय NO2 मधला, आणि त्याच्यानुसार मग फंक्शनल ग्रुपची नावं चेंज होतात. नायट्रोजन अटॅच झाला तर आपण म्हणतो नायट्रो, आणि ऑक्सिजन जर अटॅच झाला तर आपण म्हणतो नायट्राइट. तर हे दोघे एकमेकांचे कोण आहेत फंक्शनल आयसोमर्स. नायट्रो नायट्राइट. पुढे अल्काइन आणि डायइन. अल्काइन म्हणजे C ट्रिपल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड अल्काइन, आणि डायइन म्हणजे डबल बॉन्ड दोनदा डायइन. मग इकडे बघ दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे CnH2n-2, CnH2n-2. इकडे बघ C4H6, इकडे पण काय C4H6. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. इकडे फंक्शनल ग्रुप काय ट्रिपल बॉन्ड, इकडे फंक्शनल ग्रुप काय डबल बॉन्ड डायइन, आणि हा अल्काइन. तर हे दोघंही एकमेकांचे कोण आहेत फंक्शनल आयसोमर्स. हे कोण आहेत एकमेकांचे फंक्शनल आयसोमर. का तर फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड दोनदा आहे. डायइन अल्काइन आर फंक्शनल आयसोमर्स. In a similar manner, primary amine, secondary amine and tertiary amine are also functional isomers of one another. प्रायमरी अमाइन जर म्हणलं आपण तर प्रायमरी अमाइन मध्ये बाळा फंक्शनल ग्रुप. प्रायमरी अमाइन म्हणजे आपण अशा टाइप मध्ये दाखवतो की अमोनियाचा एकच H रिप्लेस झाला अल्किल किंवा अरिल ग्रुपनी, प्रायमरी अमाइन. सेकंडरी अमाइन मध्ये आपण 2 H रिप्लेस करतो अमोनियाचे 2 H,
आणि टर्शरी अमाईनमध्ये आपण 3H रिप्लेस करतो अमोनियाची. तर हा प्रायमरी अमाईनमध्ये फंक्शनल ग्रुप असतो -NH2, सेकंडरी अमाईनमध्ये फंक्शनल ग्रुप असतो NH आणि टर्शरी अमाईनमध्ये फंक्शनल ग्रुप असतो N. प्रायमरी अमाईनमध्ये फंक्शनल ग्रुप काय असतो बाळा? NH2. सेकंडरीमध्ये फंक्शनल ग्रुप असतो NH आणि टर्शरी अमाईनमध्ये फंक्शनल ग्रुप असतो N. म्हणून हे फंक्शनल आयसोमर्स आहेत सगळे एकमेकांचे. प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन, टर्शरी अमाईन. आता इकडे बघ, मॉलिक्युलर फॉर्म्युला तू सगळ्यांचा चेक कर, सेमच येणार आहे. काय येणार आहे? C3H9N. C3H9N इकडे चेक कर. 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9. C3H9N इकडे बघ. 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 3 9. 3 + 3 6 + 3 9. सगळे कोण आहेत? C3H9N. मग इथे हा प्रायमरी अमाईन आहे. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन हा प्रायमरी अमाईन आहे, प्रोपेन अमाईन किंवा प्रोपेन 1 अमाईन. फर्स्टलाच NH2 ग्रुप आहे म्हणून हा कोण आहे? प्रोपेन 1 अमाईन. हा 1 2 इकडे पॅरेंट आहे आणि नायट्रोजनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. N मिथिल इथेनामाईन. N मिथिल इथेनामाईन. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, पॅरेंट 2 कार्बनचाच आहे, नॉमेनक्लेचर बघून घे. आणि N ला मिथिल अटॅच आहे. इकडे फंक्शनल ग्रुप आहे बाळा -NH. इथे फंक्शनल ग्रुप आहे NH2. तर फंक्शनल ग्रुप चेंज आहेत. प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन, टर्शरी अमाईन आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ वन अनदर when their molecular formula is same. C3H9N सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असा आता आपल्याकडे C3H9N. आणि इकडे टर्शरी अमाईन आहे. कुठल्या तरी एका कार्बनला आपण पॅरेंट कन्सिडर करणार 1, बाकीच्या 2ला ब्रांच. N ला मिथिल, N ला मिथिल, NN डायमिथिल आणि हा पॅरेंट मिथेनामाईन. तर इथे फंक्शनल ग्रुप आहे N, NH, NH2. ते सगळे एकमेकांचे कोण आहेत? फंक्शनल आयसोमर्स. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात रिंग चेन आयसोमर्स, देन मेटामेरिझम आणि मग पुढे जाऊयात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये. मग स्टेरिओ आयसोमेरिझम, जॉमेट्रिकल मध्ये सिस ट्रान्स, त्याच्यामध्ये मग आपण इथे ऍक्च्युअली ड्रॉ करूयात. हे सिंपल आहे, तू ड्रॉ कर स्क्रीनवरचे जे मॉलिक्युल आहेत ते, मग तुझ्या लक्षात येईल.